पण नक्की कुठल्या वाटा? कारण पूर्वीपासून यावर वाद आलेले. भक्ती म्हणजे नक्की काय? पहिल्यापासून मतांतर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिथं जिथं तुकोबारायांची कीर्तन असेल तिथं जाऊन आणि ऐकायचं. आणि जर राजकारणाला परमार्थाची ढोल असेल ना, खऱ्या अर्थानं स्वराज्याचं स्वराज्य आणि स्वराज्याचं रामराज्य यायला काही वेळ लागणार नाही. आपल्या शरीरामध्ये 3 आळे आहेत. एक खालची आळी, एक मधली आळी आणि एक वरची आळी. मोठी जाणार कानोबा नवल मोठी जाणार. गंगेला महापूर वाहून गेले त्याने अंबर. चंद्र सूर्य दारोदार हिंदू लागली 5 पोर. त्याचं नाव आहे ओसगाव. त्याचा मारुती. मारुती म्हणजे कोण? पवन पुत्र. म्हणजे आपलं मन हे मारुती. आणि मग त्याच्या माध्यमातून अखंड लंकेचं दहन केलं. म्हणजे जाळी लंका. लंका कुठली? बजरंगबलींना भक्तीच्या वाटा कुठल्या आहेत याचा तो वाटा अनेक आहेत. पण नक्की कुठल्या वाटा? कारण पूर्वीपासून यावर वाद आलेले. भक्ती म्हणजे नक्की काय? पहिल्यापासून मतांतर आहे. त्या गर्गाचार्यांना विचारलं भक्ती म्हणजे काय? गर्गाचार्य सांगतात भगवंताच्या प्रतिमेवर रूपावर प्रेम करणार त्याला भक्ती असं म्हणतात. व्यासांना विचारलं भक्ती म्हणजे काय? व्यास महर्षी सांगतात भगवंताच्या कथेवर प्रेम करणार त्याला भक्ती असं म्हणतात. शांडिल्यने विचारलं नक्की भक्ती म्हणजे काय? शांडिल्य सांगतात की भगवंताच्या अधिष्ठानाचा शोध घेणं आणि त्याचं भजन करणं त्याला भक्ती असं म्हणतात. नारदांना विचारलं नारदची भक्ती म्हणजे काय? नारद सांगतात प्रारब्ध योगाने तुमच्या वाट्याला जे कर्म आले ते चोखपणे करा आणि त्याच्यामध्ये परमार्थाचा असावा तुमचा. कामामध्ये काम काही म्हणारा ब्राह्म त्याला भक्ती असं म्हणतात. शेवटी स्वामी विवेकानंदांना विचारला स्वामीजी भजन भक्ती म्हणजे काय? स्वामीजी सांगतात स्वस्वरूपान संधान भक्ती अशी. स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान करणं त्याला भक्ती संज्ञा आहे. भक्ती ते नमः
भक्तीची व्याख्या साधू संतांनी वेगवेगळी केलेली आहे. पण नक्की भक्ती कुठली? स्वामी विवेकानंद सांगतात स्वस्वरूपानुसंधान भक्ती अशी. स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान करणं. सरस्वतीनाथ सांगतात अनेका घाट कोण ज्ञानी की वाट कोण ब्रह्म कोण कपट कोण जीव कोण शिव कोण माया कौन में सब कौन समाया इतना नहीं बुझा तो काय को जन्म पाया. स्वस्वरूपानं स्वतःच्या स्वरूपाचा अनुसंधान करा. मौली ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं मौली भक्ती म्हणजे काय? मौलींनी ज्ञानेश्वरीमध्ये श्लोक सांगितले. हो का तरंगो लहानो परी सिंधू सिंधू हे बिन्नू देवी ईश्वरोने मी आणून या ऋषीनी का समरसे जे दृष्टी उल्लासे ते भक्ती आयशी आम्ही म्हणू. सागराचा थेंब आणि अथांग महासागर यांची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये क्वालिटी मध्ये एमात्र भेद मिळणार नाही. क्वांटिटी विल बी डिफरंट बट क्वालिटी रिमेन्स सेम. आलं लक्षात? क्वालिटी सेम क्वांटिटी मध्ये डिफरंट असेल. असं जे भक्ती आहे तिला भक्ती असं म्हणतात. आपले लाडके आमदार साहेब कथोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. कारण आपले यशस्वी आमदार खरं तर आम्ही त्यांना मंत्र्याच्या महाराज प्रधानी छत्रपती शिवाजी महाराज जिथं जिथं तुकोबारायांची कीर्तन असेल तिथं जाऊन आणि ऐकायचं. आणि जर राजकारणाला परमार्थाची झोड असेल ना खऱ्या अर्थानं स्वराज्याचं स्वराज्य आणि स्वराज्याचं रामराज्य यायला काही वेळ लागणार नाही. आणि कठोरे साहेबांकडची पहिलेपासून आहे बरे ना. स्वतः एकटे आपल्या बदलापूरमध्ये कुळगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाली आहेत. आपण त्याचे सर्व साक्षीदार आहोत. भगवंत त्यांना उत्तम आरोग्य देऊ, उदंड आयुष्य देऊ आणि शेवटच्या श्वासापर्यंत अध्यात्म आणि राजकारण सुद्धा त्यांच्याकडनं घडो. कारण राजकारणामध्ये सुद्धा 10% राजकारण आणि 90% समाजकारण करतात ते असो. असं त्यांच्याकडून घडो अशी मी बजरंग बलीकडे प्रार्थना करतो. आपण कुठं होतो? भक्ती म्हणजे गवळी सांगतात हो का तरंगू लहान ते म्हणे अथांग महासागर. याच्यामध्ये किंमात्र भेद नाही, क्वालिटीमध्ये भेद नाही, पण क्वांटिटी विल बी डिफरंट. क्वांटिटी आता ही क्वांटिटी कशी? आता एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. 1 मिनिटात 24 कॅरेटचं सोनं 1 किलो. म्हणजे शुद्ध 24 कॅरेटचं 1 किलो आणि दुसरं 24 कॅरेटचं 1 किलो घेतला तर मग सोनं किती झालं एकूण? 2 किलो. आणि कॅरेट किती झाले? 24 अधिक 24 गणित माझे पाठ नाही. 24 अधिक 24 किती झाले? 48. बरोबर. कॅरेट किती झाले? 24 अधिक 24. मी माऊलीवर वेगळं कारण त्यांना सोन्याची आवड जास्त आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय.
24 अधिक 24 1 किलो नाही 10 किलो जरी झालं तरी 24 अधिक 24 बरोबर 24 असते का? या पद्धतीनं समुद्राचा थेंब आणि अथांग महासागर क्वालिटी विल बी सेम, क्वालिटी विल बी डिफरंट बट क्वालिटी रिमेन्स सेम. असं ज्या वळलेलं देव आणि मी वेगळा नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये देवाचा संचार आहे तोपर्यंत तुम्ही येतात. एकदा तो निघून गेला खाली राहिला पसारा चौघाच्या खांद्यावर नाही का? तर त्यासाठी जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आपण तो प्रयत्न करतो. निघून गेला वारा खाली राहिला म्हणून योग्य भक्तीची शास्त्रामध्ये नवीन वाक्य सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण पादर्शन वाचनम मंडलम दास्यम आत्मनिवेदन. आपलं आयुष्य फार मर्यादित आहे. त्यासाठी राजमार्ग नवमी भक्ती आत्मनिवेदन होता न चुके जन्म मरण आणि आत्मनिवेदनांती जे का घडले अवेद भक्ती तयार साहित्य सत्य जाणार. आणि अशा देवाच्या द्वारावर क्षणभर जरी उभे राहिले तेने मुक्तीच्या रे साधी. आम्ही किती दिवस उभे आहोत. बारकाईने विचार केला तर आम्हाला वाटलं का आम्ही मुक्त झालो का? ज्वलंत अनुभूती प्रतीची साक्षात्कारानंतर तुम्ही मुक्त काय मुक्त होता परी येऊन या छंद माझे माझे. तुम्ही स्वसंवेद्या मुक्ततात पण तुम्ही त्या आत्मस्थितीला धरून राहिले म्हणून आम्ही बांधले गेलो भाग्यवंतांनो. कारण तुमच्या स्वरूपाला कोणीच बांधू शकत नाही. पण तुम्ही स्वरूपावर आरूढ राहिले तर त्याने मुक्तीच्या अर्थाने द्या. पण जर आरूढ नाही राहिले तर मग बांधल्याशिवाय गत्यंतर नाही. शरीरामध्ये 3 आळे आहेत. एक खालची आळी, एक मधली आळी आणि एक वरची आळी. 2 आळ्यांना झोपलं तरी चालेल पण 3ऱ्या आळीला जी वरची आळी आहे वरची आळी कुठली? 2 वरचे भाग इथे शिसावत असावे. नाथाच्या घरची उलटी होऊन त्याच्यामध्ये 3रा चरण आहे. आज मी एक नवल देखील वरचणीचे पाणी आड्या लागणे. आता हे आडं कुठलं की वरची आळी म्हणजे आड्या बरं का? मुळाला चक्र, स्वादिष्टान चक्र, अनाथ चक्र, मणिपूर चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि मग सहस्रदल चक्र. या वरच्या आज्ञा चक्र सहस्रदल चक्र इथेशी सावध असलं आणि तिथं जर सावध असलं तर प्रश्न म्हणतात नाथ महाराजांचा एक अभंग वेगळा. तुमचे बोध तुम्हा बोले येथे आमचे काय बागिले. वरच्या आळीला एक नवल देखिले आणि एका पुरुषाने कुत्रे खादले. नवल मोठी जाना काढवा नवल मोठी जाना तुमच्या तुम्ही जाना पुन्हा नवल मोठी जाना. ओस गावचा एक मारुती. कोणाचं सांगतात? ओस गावचा एक मारुती. गावाचं नाव काय? ओसगाव. ओसगावचा एक मारुती. त्याचा बाप चोऱ्या काही दिवस राती त्याशी 55 सांगती.
गावच्या कोटण्याची फजिती नवल मोठी जाणार कानोबा नवल मोठी जाणार गंग्याला महापूर वाहून गेले त्याने अंबर चंद्र सूर्य दारोदार हिंदू लागली पाच पोर नवल मोठी जाणार कानोबा नवल मोठी जाणार त्याशी साक्षी एक जावई माझा आवाज बसेल त्याला येत त्याची साक्षी एक जावाई सासूबाई देती ग्वाही लेक आमची ढागत पायी एका शरण जनार्दने पायी नवर मोठी जाणार कानोबा नवर मोठी पैकी आपल्याला एवढंच घ्यायचं ओस गावचा एक माणूस आता हे ओस गाव म्हणजे नक्की कुठलं गाव हे जेव्हा अनंत योनीच्या शेवटी तू या मनुष्य सुंदर अशा मनुष्य जन्माला आलास पण तू या जन्माचं सार्थक करण्यासाठी त्या प्रभूची चरणांगती पत्करली नाही आणि त्याचं भजन केलं नाही त्या गावाचं नाव आहे ओसगाव त्या देहाचं नाव देहगाव त्याचं नाव आहे ओसगाव त्याचा मारुती मारुती म्हणजे कोण पवन पुत्र म्हणजे आपलं मन हे मारुती कारण मन असं चंचल आहे मनो मधुकरो मेघो मानिनी मदतो मरो मा मदो मरकटो मस्तो मकारो दश चंचला 10 चंचल वस्तूंमध्ये एक नंबर म्हणते ते मन प्रभूच्या ठिकाणी स्थिर राहणारा म्हणजे तो ओसगावचा मारुती त्याचा बाप सूर्याकडे दिवस राहतो ते मनाचा बाप कोण ज्याच्या योगाने आपण ते मन स्वच्छ वास 21,700 वेळा सुरू आहे जो प्राण आहे तो त्याचा बाप त्याशी 55 संगती शास्त्रामध्ये रोग दिलेले ते 55 प्रकारचे रोग त्याच्या संगती आहेत आणि गावच्या कुलकर्ण्याची फजिती गावचा कुलकर्णी कोण हा जो जीवाजी पंते त्याची फजिती विठ्ठल महाराज सांगतात बजरंगबली कसे शूर आहे आणि धीर आहे अभंगाच्या तिसऱ्या विठोबा
5-7 मिनिटाच्या आतमध्ये आपण, कारण टाइम इज मनी. मला शूर आणि धीर स्वामी काल तू असा एकमेव भक्त आहे की ज्या वेळेला स्वामींवर संकट येत आहे त्यावेळेला त्यांनी कितीतरी वेळेला त्या संकटातून त्यांना सोडवलेले आहे. अहिमई रावणाच्या आणि राज्यामध्ये त्या देवीचं रूप धरलं आणि त्याच्यातून सोडवलं. नवे ज्या वेळेला माईचा शोध करण्यासाठी लंकेमध्ये गेले त्यावेळेला त्या रावणाने विचारलं तुझं मरण कशात आहे. भगवंताने सांगितलं आपल्या बजरंगबलीने माझ्या शेवटीच मरण आहे. कारण बजरंगबलीने तो अभ्यास केलेला होता. जटायूला विचारलं तुझं मरण कशात, पंखात आहे. दोन्ही पंख उभरले. मग बजरंगबलीने सांगितलं पुढच्या स्टेज मागचा शहाणा माझ्या शेवटीच मरण आहे. अख्ख्या लंकेच्या चिंध्या गोंधळ्या आणि शेवटी पेटवून दिली आणि मग त्याच्या माध्यमातून अखंड लंकेचं दहन केलं. म्हणजे जाळी येली लंका लंका कुठली बारकाईने विचार करा. ही आपली लंका आहे. याच्यामध्ये जो रावण होता त्याचं नाव अहंकार आहे. ही लंका आपण जाळली पाहिजे. याच्यामध्ये मल विषेप आवरण षड्रिपू आहेत. त्या षड्रिपूचं दहन केलं पाहिजे. कामक्रोधपती गाडी तुकामाने दिलेले इंद्रियाचे धनी आम्ही धारण पोचली. प्रभूला भेटायचं आहे तर त्याची होळी केली पाहिजे. आता होळीच्यासाठी तर त्यासाठी अतिशय गरजेचे आहे. नवे एकदा ज्या वेळेला इंद्रजिताने शक्ती सोडली आणि ती लक्ष्मणजीला लागली आणि मग त्यावेळेला समजलं की जर द्रोणागिरी आणलं, द्रोणागिरीबरोबर एक संजीवनी वनस्पती आहे ती जर आणली तर लक्ष्मणजींचा प्राण वाचेल. हे बजरंगबली यांची सूर्य उजेडाच्या आतमध्ये आली पाहिजे असं समजल्याबरोबर हे बजरंगबली गेले आणि त्या द्रोणावर गेल्यानंतर थोडस साक्षात अवस्था नक्की ही वनस्पती का ती वनस्पती कळत नाही. यांनी काय केलं असेल अखंड ते काय मेडिकल स्टोरच उचलून आणला. एक ट्यूब नाही आणली किंवा गोळ्या नाही, अखंड मेडिकल स्टोर उचलून आणला. घ्या तुम्हाला पाहिजे हे काय फक्त बजरंगबली करू शकतात. म्हणून शूर आणि धीर. धीर कसं तर ज्या वेळेला इंद्रजिताला बाण लागला लक्ष्मणजींचा आणि इंद्रजिताचा हात उडाला आणि त्या सुलोचनाच्या महालामध्ये जाऊन त्या हाताने लिहून दिलं की शेषाने माझा हात उडवला. आता ही सुलोचना कोणाची मुलगी, शेषाची मुलगी. नातं कळलं की हा जावई लागतो. मग परत प्रभू रामसहित सगळ्यांचं ठरलं हा नात्यामध्ये रक्ताला जिवंत करायचं. बजरंगबली मात्र साईडला उभं राहिलं, काहीच बोलले. मग प्रभू रामजींचं लक्ष दिलं. प्रभू रामजींनी विचारलं बजरंगबली तुमचं मत काय. तुम्ही सांगताय नातं कळलं म्हणून या जिवंत करायचं पण तुमचं ब्रीद आहे हे तुम्ही तुमच्या मताने करत नाही. बोललेले वाल्मिक त्या वाल्मिक ऋषींनी असं लिहिलेलं आहे का प्रभू रामचंद्राने रावणाला मारावं, लक्ष्मणाने इंद्रजिताला मारावं आणि इंद्रजिताचं नाटक कळल्यानंतर पुन्हा जिवंत करावं असं आहे का. नाही. मग तुम्ही कसं करता. म्हणजे धीर तो गंभीर. तसा धीर जर कोण असेल तर बजरंगबलीकडे. आणि म्हणून शूर आणि धीर स्वामी का जर तो सादर. आणि म्हणून महाराज औरंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात
सांगायचे मला 100 तरुण द्या, जग हलवून दाखवेन. तसं अध्यात्मामध्ये आज तरुणांची गरज आहे.
आपण बघतोय तरुण फार कमी येतात. या दोन्ही तरुणांना शाबासकी द्यावी ते म्हणतोय. मृदुंगणी पण तरुणच आहेत. खरंच अशा तरुणांची गरज आहे. आपल्याला क्रांती करायची असेल तर. पण काही आमच्या पण खोडी आहेत. जरा चुकलं की जरा हे तुला येत नाही, तसं नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चुकलं नाही असं मनुष्यच नाही. चुकल त्याला प्रोत्साहन द्यायचं. आपल्याकडे ती वृत्ती असावी. आणि असे तरुण जर आले तर खरंच मृदुंगणी पण उत्कृष्ट आणि गायनाद्वारे सुद्धा उत्कृष्ट मंडळी जुनी पण चांगले, त्याच्यावर नवीन पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचा प्रयत्न करतात. असो मला येरमाळे भाऊंचा फोन यायचा मध्ये मध्ये आठवण म्हणून. भाऊ आठवण काही एकदा लिहिलं म्हणजे लिहिलीच आहे. आणि आमची भाची विद्या सकाळपासून जवळजवळ 7 ते 8 येऊन आले. मामा तुम्ही जेवायलाच आपल्याकडे या बेटा बरं.